नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या परिवर्तन कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर पार पडलेला आहे आणि त्या परीक्षेमध्ये जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या दोन विषयाला मिळून प्रश्नांचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला 10 प्रश्न आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे सेशन आहे, लक्षात ठेवा की कशासाठी आपण करतोय, याच्यामध्ये याचं उत्तर सांगणं किंवा त्याचं विश्लेषण घेणं असा मूळ उद्देश नाहीये. याला आपण थोडंसं ब्रॉडली जाणार आहोत. याचा प्रश्न हा का विचारलाय आणि याचे संदर्भ काय आहेत. मी कायम आतापर्यंत म्हणत आलेलो आहे की जेव्हा आपण एखाद्या परीक्षेची तयारी करतोय तेव्हा त्या परीक्षेची तयारी करत असताना आपले 2 मार्गदर्शक सर्वप्रथम आपण निवडले पाहिजेत. त्याच्यामधला पहिला मार्गदर्शक कोणता असतो, तर तो म्हणजे त्या परीक्षेसाठी ठरवून दिलेला अभ्यासक्रम, आणि त्याच्यानंतर दुसरा या ठिकाणी मार्गदर्शक असतो म्हणजे तुमचे PYQ, आणि तिसरं वाक्य या ठिकाणी मी सांगत आलेलो आहे. ते वाक्य म्हणजे काय आहे, तर जेव्हा तुम्हाला तयारी करायची आहे तर प्रश्न जिओग्राफी हा जो विषय आहे, तर जिओग्राफी विषयाचे जे काही प्रश्न येत आहेत ते अलीकडे जर बघितलं म्हणजे आफ्टर मी म्हणेल की 2020च्या नंतर जे काही प्रश्न येत आहेत ते ऍटलिस्ट कंबाईन मध्ये, म्हणजे प्री असो किंवा मेन्स असो, ते प्रश्न जेव्हा येत आहेत ते या ठिकाणी पैकीच्या पैकी प्रश्न हे रिपीट आलेले तुम्हाला पाहायला मिळतील. लक्षात ठेवा, रिपिटेशन 100% प्रश्न हे रिपिटेशनचे आहेत. आणि आणखीन एक वाक्य मी कायम वापरलेलं आहे की जे एन्व्हायरमेंटच्या तयारीच्या संदर्भामध्ये असणार आहे. ते वाक्य काय आहे की जेव्हा आपण एन्व्हायरमेंटसाठी वेळ देतोय तेव्हा आपलं जर जिओग्राफी व्यवस्थित असेल, त्याचबरोबर करंट अफेअर्स चांगला असेल आणि सायन्सवर तुमचं स्टेट बोर्डवरती जर तुमची कमांड असेल, तर निश्चितपणे पर्यावरणाचा जो काही अभ्यास आहे तो विशेष अभ्यास करण्याची तुम्हाला गरज पडणार नाहीये. तो कसा या आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देतो. ठीक आहे. आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट की बघा, काही प्रश्न जे असतात ते कायम करंट अफेअर्स वरती तुमचा होल्ड असायलाच पाहिजे. मग तुम्हाला त्याची परिस्थिती पूर्व परीक्षेमध्ये आलेली असेल, आताच्या मुख्य परीक्षेमध्ये आलेली असेल, जे काही बेटांवरती प्रश्न विचारला, मालदीववरती प्रश्न विचारला जिओग्राफीमध्ये, पण त्याचा संदर्भ कुठे आहे तर तो लक्षात ठेवायचा करंट अफेअर्सचे. तशाच प्रकारचे प्रश्न इथं सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील जिओग्राफीमध्ये आलेले. सोपे स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि 100% प्रश्न जे आहेत, सगळेच्या सगळे प्रश्न जे आहेत ते रिपीट झालेले आहेत, ते संदर्भ सुद्धा तुम्हाला दाखवून देणार आहे. चला तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी काय करून देतो, तुम्हाला एक व्ह्यू सांगून देतो. पहिला प्रश्न आहे, डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश हवामान कोणत्या प्रकारच्या हवामान विभागामध्ये होतो. आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला 3 पाहायला मिळतात. जेव्हा आपण महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी अशा पद्धतीने पाहतो आणि हा नकाशा पाहिल्याच्या नंतर इथं जर बघितलं, हा ट्रॉपिकल हवामानाचा आहे, म्हणजे याला AM असं म्हटलं जातं बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो हा BS प्रकारचा आहे. BS काही याच्यामध्ये BSH सुद्धा दिलेला आहे. BS हा त्रिवार्ता यांच्यानुसार, आणि हा जर बघितला तर AW प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतोय. लक्षात ठेवा. मग इथं तुम्हाला प्रश्न विचारलाय की या ठिकाणी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये AW प्रकारचं हवामान आहे. बरोबर. मग इथं AW प्रकारचं म्हणजे काय, तर इथं पाहत असताना सुदान प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ठीक आहे. मान्सून सवाना आहे, सवाना प्रकारचं आहे. हा जर बघितला हा सवाना प्रकारचा असतो. त्याच्यानंतर हा जर बघितला या ठिकाणी हा मान्सून सवाना याला म्हटलं जातं. त्याच्यानंतर इकडे जर बघितला हा ट्रॉपिकलचा आहे. बरोबर. आणि हा जर बघितला मधला जो भाग आहे त्याला आपण जे म्हणतो की पर्जन्य छायेचा प्रदेश आहे तो BS प्रकारचा आहे. बरोबर. जिथं पर्जन्याचं प्रमाण कमी असतं. ठीक आहे. तर मग अशा प्रकारे या ठिकाणी पाहत असताना मान्सून सवाना हा हवामान विभाग आहे. मग इथं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 याचं यायला पाहिजे. बरोबर. हे प्रामुख्यानं. आणि हा प्रश्न जर बघितला तर हा रिपीट झालेला प्रश्न आहे. हा प्रश्न 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये ऍज इट इज विचारलाय. AW प्रकारचे हवामान महाराष्ट्रातील कोणत्या विभागात विचारतंय. मी तुम्हाला प्रश्न रिपिटेशन विचारतोय म्हणजे काय होतंय, तर या ठिकाणी थोडासा बदलून विचारला जातोय. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग इथं विचारलं की मराठवाडा आणि विदर्भामध्ये काय आहे, तर इथं AW म्हणजे मान्सून सवाना प्रकारचा हवामान विभाग आहे हा. ठीक आहे. फक्त याचं उत्तर येणार आहे. हे प्रामुख्याने इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि हा जर बघितला मधला कोणता आहे तर स्टेपी प्रकारचा आहे, आणि हा कसा आहे ट्रॉपिकल प्रकारचा आहे, असं लक्षात ठेवायचं त्याला. हा ट्रॉपिकल, स्टेपी आणि हा मान्सून सवाना या ठिकाणी हे तुम्हाला ओळखून लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग याचं उत्तर कसं नाही. हा मी तुम्हाला दाखवायचं की आपण अप्रोच कशा बिल्डअप होत असतो. मी जेव्हा प्रश्न घेतला, हा प्रश्न घेतलेला आहे आपण, आणि याचं विश्लेषण देत असताना या सगळ्या प्रकारच्या पर्यायाचं विश्लेषण मी दिलेलं आहे. ठीक आहे. मग लक्षात ठेवा की अप्रोच बिल्ड करत असताना कसा बिल्ड करणार आहे, तर या
पीवायक्यूच्या आधारे तुम्हाला हा अप्रोच बिल्ड करता येणार आहे. म्हणजे हा काही प्रश्न खूप काही अवघड आहे अशातला भाग नाही, किंवा मी घेतलाय म्हणून तुम्हाला दाखवायचा अशातला काही भाग नाही. फक्त जेव्हा घेतला जातो, जेव्हा ती तयारी केली जाते, तेव्हा पीवायक्यूचा आधार जर तुम्ही घेत असाल तर निश्चितपणे काय होणार आहे, येणाऱ्या परीक्षेमधील प्रश्न तुम्हाला सहज पद्धतीने टॅकल करता येणार आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून याचं उत्तर 1 होऊन जाईल. पुढचा प्रश्न जर बघितला, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे. आता इथं जर बघितलं ना तुम्ही, एकाच घटकावरती 2 प्रश्न सलग विचारलेत त्यांनी. कसे बघा, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सातपुडा पर्वतरांग आहे. ठीक आहे, सातपुडा पर्वतरांग आहे का नाही. मग इथं जर बघितलं, इथं काय प्रश्न विचारा, उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांचा क्रम लावा. मग इथं विचारलंय सातपुडा. मी तुम्हाला याची ट्रिक काही सांगितली होती बघा, इथं 7-7 हम सांगितलं होतं बघा, 7-7 हम. ठीक आहे, मग कसं या ठिकाणी बघा, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि महादेव, हे का नाही. मग इथं जर बघितलं, सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र आणि शंभू महादेव, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. तर इथं या ठिकाणी तुम्हाला उत्तरेकडे हा आहे, हा पीवायक्यू आहे, हा पीवायक्यू आहे आणि हा परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. हा आपण युट्यूबला घेतलेला त्याचं विश्लेषण होतं. म्हणजे तो प्रश्न विश्लेषण नव्हता घेतला, फक्त डायरेक्टली या ठिकाणी त्याच्या आधारे घेतलेलं होतं. हे प्रामुख्यानं लक्षात ठेवायचं. त्याच्या आधारे जे काही नद्यांचे डिवायडेशन होतं, नदी खोऱ्यांचे, ते इथं घेतलेलं होतं. त्याच्या आधारे हा प्रश्न तुम्हाला सहज पद्धतीने सॉल्व्ह करता आला असता. आपल्याच युट्यूब चॅनलला, म्हणजे परिवर्तनच्या युट्यूब चॅनलला हे सगळं अवेलेबल आहे. 10 सेशन मी जिओग्राफीचे घेतलेले होते प्रीच्या वेळी, तिथूनच प्रश्न जसाल तसे रिफ्लेक्ट तुम्हाला पाहायला मिळतील. चला, उत्तरेकडून दक्षिणेकडे हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत एकदा पीवायक्यू, आणि हा आलेला प्रश्न काय विचारलाय, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा. आणि इथं प्रश्न काय विचारलाय, योग्य क्रम कोणता आहे, हे का नाही. मग ऍज इट इज या ठिकाणी झालाय का नाही रिपीट, बरोबर, रिपीट झालेला या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. मी इथं जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल सातपुडा आहे, सातपुडा नंतर जर बघितलं सातमाळा अजिंठा म्हणजे अ ड, त्याच्यानंतर या ठिकाणी हरिश्चंद्र ब आणि क, अ ड ब क, अ ड ब क, या ठिकाणी हा उत्तर याचं येणार आहे पर्याय क्रमांक 2च. ठीक आहे, मग हे सुद्धा तुम्हाला इथं बघा. आणि याच्यामध्ये जर बघितलं, 2 वेळा प्रश्न असा विचारलाय की सातमाळा आणि अजिंठा याच्यामध्ये डिवायडेशन करून विचारलंय, त्याच्यापैकी अजिंठा वर येतो आणि सातमाळा खाली येतो बरं का. म्हणून इथं तुम्हाला हा क्रम दिलेला होता. ठीक आहे, सातमाळा आणि अजिंठाचा, म्हणजे अजिंठा उत्तरेकडे आणि सातमाळा दक्षिणेकडे असा क्रम आहे. 2 वेळा प्रश्न तो सुद्धा विचारलेला आहे. इथून पुढे जर आला तर तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सुरजागड, गड म्हणलं की लगेच लक्षात येऊन जातं की आपण घेतलेलं आहे. म्हणजे गड म्हणलं की गडचिरोली, याच्यावरून सहज पद्धतीने उत्तर काढता येणार आहे. हे सांगायचं नाहीये की या ठिकाणी प्रश्न आलाय, प्रश्न हे सांगायचा आहे की याला करंट बेस आहे, बरोबर, करंट बेस आहे. का करंट बेस आहे की या ठिकाणी गडचिरोलीमध्ये काय होणार आहे, स्टील हब होणार आहे. अशा प्रकारचं इथं काय केलं होतं, एक न्यूज होती. कारण तिथं मोठ्या प्रमाणामध्ये लोह खनिजाचे साठे आढळून येतात. मग तिथं स्टील हब तयार करण्याची संकल्पना सरकारनं मांडलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, आणि तर सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी जी आहे अहेरी तालुक्यातील वडलापेठ या ठिकाणी 350 एकर जागेवरती हे हब उभारलं जाणार आहे अहेरी तालुक्यामध्ये. त्या धर्तीवरती हा प्रश्न विचारलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचं उत्तर आहे गडचिरोली. ऑब्व्हियसली सगळ्यांनाच उत्तर येणार आहे, बरोबर. याला करंट बेस होता प्रश्नाला, ज्या पद्धतीने इतर प्रश्नाचे पाहायला मिळतात. आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी हे झाले काय, आणि आणखीन एक बरं का, हा कोकण किनारा कोणत्या प्रकारचा आहे, ज्यानं मेन्स दिली आणि त्याचा प्रश्न चुकला त्यानं समजून जायचं की आता आपला कार्यक्रम झालेला आहे. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. मला वाटतं ना, मी तर तुम्हाला सर कमून घेतला नाही, इथं पीवायक्यू कमून घेतला नाही. 10-15 वेळा, जेवढ्या परीक्षा मी म्हणतो 10-15 वेळा प्रश्न विचारलाय हा. 2020च्या अगोदर याच्यामध्ये या ठिकाणी तो 10 ते 15 वेळा प्रश्न विचारला, मी सांगतो तुम्हाला. आणि तो रिया प्रकारची किनारपट्टी प्रत्येक वेळी मी म्हणेल. ठीक आहे, त्यामुळे याला विशेष असं काही नाहीये. त्याच्यानंतर बघा, दंतूर किनारा आपण ज्याला म्हणतो ना, दंतूर असा असा असं झिगझॅग झिगझॅग, त्याला शास्त्रीय भाषेमध्ये रिया म्हणतात. बस विषय संपला. ते या ठिकाणी प्रश्न घेतलाय. पुढे जर बघितलं तर हा प्रश्न बघा, इथं जर बघितलं, आत्ताची नुकतीच झाली ना 2024ची जी काही परीक्षा झाली ना, राज्यसेवेची, राज्यसेवा पूर्व परीक्षा, शेवटची ऑब्जेक्टिव्ह मधली पूर्व परीक्षा जी झाली ना, त्याच्यामध्ये हा सेम प्रश्न विचारलाय. केंद्रित वस्तीवर प्रश्न विचारलाय. हे प्रामुख्याने लक्षात ठेवा. इथं प्रश्न विचारलाय, कॉमन सेन्स आहे. मैदानी भागात सुपीक मृदेच्या भागात दाट वस्ती आढळते, ऑब्व्हियसली आढळणार आहे, ऑब्व्हियसलीच आढळणार आहे. का, तिथं मृदा सुपीक आहे, पाण्याचे प्रमाण जास्त आहे आणि सुपीक असल्यामुळे रोजगाराच्या संधी शेतीतून उपलब्ध होत आहेत. म्हणून त्या भागामध्ये काय होणार आहे, केंद्रित वस्ती पाहायला मिळते. वसाहती दाट असल्यामुळे अस्वच्छता, सामाजिक, ऑब्व्हियसली जिथं लोकसंख्या जास्त, जिथं या ठिकाणी दाट होतील तिथं अस्वच्छता सारख्या तंटे, भांडणं, तंडे या ठिकाणी करतोच ना, होतातच ना, ते या ठिकाणी समस्या निर्माण होतात. अगदी बरोबरच आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना ही वर्तुळाकार स्वरूपाची असते, बऱ्याच वेळा असते, बऱ्याच वेळा नसते. म्हणून फक्त इथे या ठिकाणी ओव्हरऑल आपण करून रचना असते.
ठीक आहे. त्याच्यानंतर बघितलं डोंगराळ भागामध्ये, आता इथं जर सुपीक मैदानी प्रदेशामध्ये म्हणत असेल तर डोंगराळ भागामध्ये ती कशी आढळ, विस्कळीत स्वरूपाची आढळते ना, केंद्रित म्हणजे या डोंगराळ भागामध्ये विस्कळीत स्वरूपाची वस्ती असते, है का नाही. मग त्या ठिकाणी या स्टेटमेंट चुकीचं ठरतं. इथं काय विचारले आपल्याला, वैशिष्ट्ये बरोबर आहेत. मग इथं जिथं जिथं ड आहे, इथं ड आहे, इथं ड आहे, बरोबर. मग आता हे 2 आहेत, याचा अर्थ या ठिकाणी अ ब क पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर येणार आहे का नाही. हे सहज या ठिकाणी प्रश्नाची उत्तर तुम्हाला पाहायला मिळतात. आणि याचा सुद्धा रिपिटेशन 2024च्या पूर्व परीक्षेमध्येच केंद्रित वस्तीवरती प्रश्न विचारलाय. जेव्हा आपण याचं विश्लेषण केलं असेल तेव्हा व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न क्लिअर झाला. त्याच्यावरून तुम्हाला सहज पद्धतीने उत्तर काढता यायला पाहिजे, है का नाही, वेगळं असं काही नाहीये. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट सिस्टीम, ठीक आहे, पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीवरती प्रश्न विचारलाय. करंट अफेअर्सचा त्याला पोर्शन म्हणजे अटॅच आहे का, तर अगदी मागच्या काही कालखंडामध्ये गिफ्ट सिटीला iOS प्रमाणपत्र मिळालं आणि त्या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी ही न्यूज चर्चेचा विषय, म्हणजे ही जी काही सिस्टीम आहे ती चर्चेचा विषय होती. म्हणून या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलेला पाहायला मिळतोय. धोरण स्थापित करणे हे त्याचं काय आहे, पहिलं स्टेप असते. मग बाकीच्या स्टेप हळूहळू कोणती, जेव्हा आपण एखादं इन्स्टिट्यूट स्थापन करतो, एखादी काही तयार करतो, तेव्हा त्याचं धोरण काय असेल, कशासाठी आहे, काय करायचं नेमकं, है का नाही. परिवर्तन स्थापन झालं तर परिवर्तनचं नेमकं धोरण काय, की आम्हाला महाराष्ट्रातली या ठिकाणी पिढी चांगली घडवायची, हे धोरण असेल तर ते धोरण निश्चित करणं हे पहिला टप्पा असला पाहिजे. बाकीचे मग पुढे या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्टेट बोर्ड, मी म्हणलं की स्टेट बोर्ड या ठिकाणी एन्व्हायरमेंटचा प्रश्न, भूकंपावरती प्रश्न विचारला. स्टेट बोर्ड मध्ये सहज दिले. 1993 मध्ये लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात भूकंप झाल्याने हजारो लोकांचा मृत्यू झाला. 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये या ठिकाणी पेज नंबर 26 वरती हा प्रश्न आहे बघा. 6वीच्या स्टेट बोर्ड वरती किल्लारीचा 1993 आलं, ब च 3 असेल तर ब च 3 असणारा पर्याय क्रमांक 2 एकच आहे. याच्यावरून सहज उत्तर या ठिकाणी काढता येऊ शकणार आहे. 30 सप्टेंबर 1993 या ठिकाणी याची डेट होती. याच्यावरून सहज पद्धतीने आपल्याला काढता येणार आहे. भूकंप म्हणजे आपत्ती व्यवस्थापनावरती 6वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आलेला प्रश्न आहे, लक्षात ठेवा. स्टेट बोर्ड वरती ज्याची कमांड, त्यानं मी सांगितलं की सायन्सही त्याचं चांगलं होतं आणि याचं सायन्स आणि जिओग्राफी आणि करंट अफेअर्स चांगलं, त्याला एन्व्हायरमेंट वेगळं करायची गरज पडणार नाहीये. ते कसं, तर बघा हा एक प्रश्न आहे आणि याच्या पुढचा एक प्रश्न आहे. हे दोन्ही प्रश्न करंट बेस आहेत, म्हणजे सगळेच प्रश्न तसे करंट बेसवरतीच पाहायला मिळतात. पण तरी डायरेक्टली पाणी संबंधित आव्हानावर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 28 हे जे काही दशक आहे ते खालील कशासाठी घोषित केलंय, तर लक्षात ठेवा, शाश्वत विकासाकरिता पाण्यावरील आकृतीसाठी आंतरराष्ट्रीय जलदशक असं म्हटलंय याला. ठीक आहे. शाश्वत, सस्टेनेबल डेव्हलपमेंट हा शब्द या ठिकाणी आला, उत्तर ते येऊन गेलं. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात ठेवायचंय. चला, आणि हा ऑब्विसली या ठिकाणी करंट जेव्हा आपण करतो तेव्हा आता आपल्याला माहिती आहे की 22 मार्च माझ्या अंदाजाने या ठिकाणी जलदिन, जागतिक जलदिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने या ठिकाणी आपण मग जलदिन कोणता असेल, त्याची थीम काय होती आणि मग त्याच्या अनुषंगानं दशक कोणतं, करंट अफेअर्सचाच प्रश्न आहे. ठीक आहे. हे त्याला टच करून तुम्हाला घेता येणार आहे. आणि पुढे आहे आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिन, म्हणजे इंटरनॅशनल बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन डे. हा जर बघितला तर 22 मेला साजरा केला जात असतो. दरवर्षी या ठिकाणी 22 मेला साजरा केला जातो. प्रत्येक वेळी थीम वगैरे विचारली जात असते, पण यावेळी त्यांनी काय विचारलेलं आहे तर लक्षात ठेवायचं की डायरेक्टली डे विचारलाय. म्हणजे प्रश्न जर बघितले ना, अगदी चिन्ही स्वरूपाचे प्रश्न आहेत. म्हणजे मी म्हणलो की तुम्हाला मी स्क्रीनशॉट घेतल्याचं कारण काय की त्याचा तशा पद्धतीचा अप्रोच आपल्याकडे आहे आणि त्या अप्रोचनं आपण घेतो. असं नाही की मी घेतले ते काय डेली चलता बोलता येणारे प्रश्न आहेत ते. ठीक आहे. जसं की सूर्याकडचा प्रश्न आहे, क्रम लावा, उत्तरेकडची डोंगर रांग कोणती, चलता बोलता येणारे प्रश्न आहे. त्याला काही विशेष नाहीये. PYQ व्यवस्थित करा. PYQ वरती ज्याचा होल्ड त्याचा या ठिकाणी जिओग्राफी होल्ड, असं मी स्पष्टपणे म्हणतो. तुम्हाला जी काही भीती घातली जाते उटपटांग प्रश्न टेस्ट मध्ये टाकून, त्या भीतीला बळी पडू नका. PYQ वरती होल्ड मिळवा, जिओग्राफी वरती पैकीच्या पैकी प्रश्न तुमचे बरोबर येणार, प्री असेल किंवा मेन्स असेल. त्याच्यामध्ये तीच स्ट्रॅटेजी तुम्हाला हिस्ट्रीला लागू पडते, ती स्ट्रॅटेजी पॉलिटीलाही लागू पडते. आता आणि त्याला करंट अफेअर जेव्हा जोड द्याल त्यात मग काहीच विशेष नाही येणार तुमचा. ठीक आहे. त्यामुळं थोडंसं या ठिकाणी या अप्रोचनं चला. आपण प्रहार बॅच मध्ये या पद्धतीनंच घेणार आहोत. या पद्धतीची ही प्रहार बॅच असणार आहे. लवकरच त्या संदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिली जाईल. आजच्या सेशनच्या माध्यमातून सेवेला विराम थांबूया आपण. थँक्यू सो मच.